नमस्कार, मी भाग्यश्री तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते. आणि आज आपण उरलेल्या लहानशा काठापासून खूप सुंदर आणि अगदी सोप्या पद्धतीने बॅकनेक डिझाईन तयार करणार आहोत. तर त्याकरिता इथे मी बॅकपार्ट कट करून ठेवलेला आहे, ज्याची पूर्ण उंची आहे 15.5 इंच, शोल्डर आहेत 5.5 इंच, आर्म होल म्हणजेच मुंडा आहे 6 इंच, छाती आलेली आहे 9.75 इंच आणि येथे कंबर बॅकडाट मिळून आलेली आहे 9.5 इंच. आता इथे आपण आपल्या गळ्याची मार्किंग करूयात. इथे मला माझे रेडी शोल्डर 2.5 इंच हवेत, म्हणून मी अर्धा इंच मार्जिनचा घेऊन 3 इंचावरती एक मार्क करून घेते. त्यानंतर टेपला त्याच पॉईंटवरती ठेवून घेऊन खालच्या बाजूला मी गळ्याची उंची 12 इंच घेते. तर ती मी 12 इंचावरती एक मार्क करून जी खालची गळ्याची रुंदी आहे ती येथे मी 2.5 इंच घेऊन व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे तुम्हाला इथे एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. आता याच बॉक्समध्ये आपण नॉर्मली जसा पानगळ्याचा आकार ड्रॉ करून घेतो ना, सेम तुम्हाला इथे देखील पानगळ्याचाच आकार अगदी व्यवस्थितरित्या ड्रॉ करून घ्यायचा आहे. इथे गळ्याची उंची आणि रुंदी मात्र तुम्ही तुमच्या अकॉर्डिंगली घ्या. त्यानंतर इथे मी कॅनव्हास पेपर घेतलेला आहे आणि त्याला अगदी मधोमध फोल्ड करून ही जी कॅनव्हास पेपरची फोल्डिंगची साईड आहे ना, म्हणजेच घडीची बाजू, तिला ही जी आपली अस्तरची फोल्डिंगची साईड दिसते ना, त्यावरती अगदी व्यवस्थितरित्या घडीच्या बाजूवरती घडीची बाजू ठेवून घेऊन मग असं हाताने थोडंसं थापून घ्या, जेणेकरून जी आपली डिझाईन आहे ती या कॅनव्हास पेपरवरती ट्रेस होऊन म्हणजेच उमटून येईल. तर येथे ती ट्रेस होऊन आलेली आहे, ती तुम्हाला ठळकपणे दिसून यावी याकरिता मी त्याला थोडंसं डार्क करून घेतलं आहे. आता इथे आपल्याला काय करायचं आहे, जो आपला मूळ गळ्याचा आकार होता ना, बरोबर अगदी त्याच्याच बाजूला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे तुम्ही येथे अर्धा ते 1 इंच घेऊन सेम अगोदर जसा गळ्याचा आकार आहे तसाच येथे देखील तुम्हाला ड्रॉ करून घ्यायचा आहे. त्यानंतर आता इथे काय करायचं आहे, आपण हे जे एक्स्ट्रा अर्धा ते 1 इंच घेऊन जो दुसरा गळ्याचा आकार सेम तसाच ड्रॉ केला होता ना, त्याला देखील आता व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे अगदी व्यवस्थितरित्या तुम्हाला इथे कट करून घ्यायचं आहे. त्यानंतर येथे मी बॅकपार्ट घेतलेला आहे अस्तरचा आणि ही जी आहे ती कॅनव्हास पेपरची शाईनवाली साईड म्हणजे चमकणारी बाजू आहे. तिला या बॅकपार्टची ही जी सेंटरवाली लाईन दिसते ना, म्हणजेच मध्य लाईन, त्यावरती ही जी आपली कॅनव्हास पेपरची सेंटर लाईन दिसते ना, अगदी व्यवस्थितरित्या मॅच करत खालचे देखील सेंटर लाईन म्हणजेच मध्य लाईन एकमेकांवरती ठेवून घेऊन प्रेस करून घ्यायचं आहे. तर इथे बघा, मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे त्याला प्रेस करून घेतलं आहे. त्यानंतर आता इथे मी मेन फॅब्रिक आणि अस्तरचा बॅकपार्ट घेऊन दोघांनाही अशा पद्धतीने राईट साईडवर राईट साईड म्हणजेच बरोबरीच्या बाजूवर बरोबरीची बाजू ठेवून घेतलेली आहे. आता आपल्याला इथे सगळ्यात अगोदर काय करायचं आहे, व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे ही जी आपली गळ्याची सेंटर लाईन दिसते ना, म्हणजेच मध्य लाईन, तिला अगदी शेवटपर्यंत म्हणजेच जेथे आपल्या गळ्याचा आकार संपतोय तिथपर्यंत सरळ व्यवस्थितरित्या व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे स्टिच करून घ्यायचं आहे. इथे सरळ शेवटपर्यंत स्टिच करत आल्यानंतर नीडल म्हणजेच सुईला आतील बाजूस तशीच ठेवून फक्त आपला हा जो बॅकपार्ट आहे ना, त्याला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे फिरवून घ्यायचं आहे. आणि त्याला फिरवल्यानंतर इथे जसा आपण गळ्याचा आकार ड्रॉ करून घेतला आहे ना, अगदी त्याच आकाराला व्यवस्थितरित्या फॉलो करत संपूर्ण गळ्याला इथे स्टिच करून घ्यायचं आहे. त्यानंतर येथे ही जी आपली दुसरी साईड होती ना, तेथे देखील गळ्याला अगदी व्यवस्थितरित्या स्टिच करून घ्यायचं आहे. संपूर्ण गळ्याला स्टिच केल्यानंतर येथे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे संपूर्ण गळ्याच्या आतील बाजूस थोडंसं जास्तीचं कापड ठेवून त्याची कटिंग येथे तुम्हाला कंप्लीट करून घ्यायची आहे. त्यानंतर इथे जे आपण एक्स्ट्रा कापड सोडलं होतं ना, म्हणजे जास्तीचं, त्याच कापडावरती व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे छोटे छोटे कट्स देऊन देखील घ्यायचे आहेत. त्यानंतर आता इथे हे जे आपलं अस्तर दिसतंय ना, त्याला आतील बाजूस म्हणजेच रॉंग साईडला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे पलटी करून घ्यायचं आहे. अस्तरला मी तुम्हाला इथे सांगितल्याप्रमाणे रॉंग साईड म्हणजेच आतील बाजूस पलटी केल्यानंतर इथे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे संपूर्ण गळ्याभोवती टॉप स्टिच देऊन घ्यायचे आहे. म्हणजेच इथे काय करायचे, जसा आपल्या गळ्याचा आकार आहे ना, त्याच आकाराला अगदी व्यवस्थितरित्या फॉलो करत पुन्हा त्या आकाराला इथे स्टिच करून घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे.
त्यानंतर हा जो आहे तो फॅब्रिक ग्लू आहे आणि त्याला इथे व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे अस्तरच्या चारही बाजूला लावून घेऊन मग त्याला आपल्या मेन फॅब्रिकवरती अगदी व्यवस्थितरित्या स्टिक करून घ्यायचं आहे। तुम्ही इथे ही पद्धत न वापरता डायरेक्टली आपण नॉर्मली ज्या पद्धतीने अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकांना स्टिच करून घेतो ना, ती देखील तुम्ही इथे पद्धत वापरू शकता। त्यानंतर आता हे जे एक्स्ट्रा कापड दिसतंय ना, म्हणजेच जास्तीचं कापड, त्याला इथे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे कट करून घ्यायचं आहे। जर येथे तुम्ही अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकांना चारही बाजूने स्टिच केल्यानंतर तेव्हा देखील जे जास्तीचं कापड उरतं ना, त्याला देखील तुम्हाला अगदी व्यवस्थितरित्या व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे कट करून घ्यायचं आहे। त्यानंतर आता इथे आपले हे जे दोन्हीही बॅकडाट दिसत आहेत ना, ते तुम्हाला स्टिच करून घ्यायचे आहेत। इथे मी तुम्हाला हा एकच बॅकडाट स्टिच करून दाखवतीये। सेम तुम्हाला याच पद्धतीने जो आपला दुसरा बॅकडाट असेल ना, त्याला देखील स्टिच करून रेडी करायचा आहे। त्यानंतर आता इथे मी कमरेच्या साईडला नॉर्मली आपण ज्या पद्धतीने कमरपट्टीला सरळ स्टिच करून घेतो ना, त्याच पद्धतीने इथे देखील मी अर्धा इंच मार्जिन घेऊन सरळ कमरेच्या बाजूला शेवटपर्यंत या कमरपट्टीला स्टिच करून घेतीये। इथे तुम्हाला जास्ती काहीच करायचं नाहीये। नॉर्मली आपण ज्या पद्धतीने कमरपट्टीला स्टिच करून घेतो सेम त्याच पद्धतीने येथे देखील तुम्हाला स्टिच करून घ्यायचं आहे। त्यानंतर येथे पुन्हा बॅक पार्ट घ्यायचा आहे आणि त्याची जी सेंटर लाईन म्हणजेच मध्य लाईन होती ती येथे मी ड्रॉ करून घेतलेली आहे। आता येथे आपल्याला काय करायचे, हा जो आपला मधला गॅप दिसतोय ना गळा स्टिच केल्यानंतर, तो येथे आपल्याला मेजर करून घ्यायचा आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता माझं 3 इंच आलेलं आहे। तुमचं हे कमी किंवा जास्त देखील येऊ शकतं, तुमच्या गळ्याच्या उंचीनुसार तुमचं हे येईल। तर इथे माझं 3 इंच आलेलं आहे। तुमचं जितकंही आलं असेल ते तुम्ही लक्षात ठेवा। त्यानंतर इथे मी कॅनव्हास पेपर घेतलेला आहे आणि त्याला अगदी मधोमध फोल्ड करून म्हणजेच डबल फोल्ड करून घेतलेला आहे। आणि येथे बघा त्याची उंची 3 इंच घेतली आहे मी, कारण की माझं ते अंतर 3च इंच आलं होतं। त्यामुळे तुमचं जितकं अंतर आलं असेल तितक्याच उंचीचा इथे कॅनव्हास पेपर घेऊन मग येथे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे आपण नॉर्मली जसा पाकळीचा आकार ड्रॉ करून घेतो ना, सेम तुम्हाला देखील येथे पाकळीचाच आकार ड्रॉ करून घ्यायचा आहे। येथे तुम्हाला तो ठळकपणे दिसून यावा याकरिता मी त्याला थोडंसं डार्क करून घेतीये। इथे बघा, जे अगदी नवीन शिकणारे आहेत त्यांच्या पटकन लक्षात येणार नाही की पाकळीचा आकार ड्रॉ करताना जो हा मधला गॅप दिसतोय ना, तो किती असायला हवाय। तर साधारणपणे इथे मी 1.5 इंच घेतलेला आहे। तुम्हाला जसा आकार ड्रॉ करता येईल म्हणजेच त्याच्या साईजनुसार कमी किंवा जास्त त्या पद्धतीने तुम्ही इथे ड्रॉ करून घेऊ शकता। त्यानंतर आता आपण हा जो पाकळीचा आकार ड्रॉ करून घेतला होता ना, त्याला देखील अगदी व्यवस्थितरित्या व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे कट करून घ्यायचा आहे। त्यानंतर इथे ही जी शिल्लक राहिलेली माझी काठ होती तिला मी घेतलेलं आहे आणि ही जी आहे ती काठीची रॉंग साईड म्हणजेच चुकीची बाजू आहे। आणि त्याच चुकीच्या बाजूवरती ही जर आपण डिझाईन कट केली होती ना पाकळीचा आकार, त्याची जी शाईनवाली साईड म्हणजेच चमकणारी बाजू आहे ना, तिला या रॉंग साईडवरती ठेवून घेऊन प्रेस करून घ्यायचं आहे। तर इथे मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे त्याला प्रेस करून घेतले। त्याला प्रेस केल्यानंतर आता इथे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे या पाकळीच्या आकाराच्या भोवती थोडंसं एक्स्ट्राचं कापड ठेवून जे जास्तीचं कापड आहे ना, त्याला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे कट करून घ्यायचं आहे। त्यानंतर या आकाराच्या भोवती आपण हे जे जास्तीचं कापड सोडलं होतं ना, म्हणजेच हा जो पाकळीचा आकार आपण कट केला होता ना डिझाईनचा, त्याच्याच बाजूला हे जे आपण एक्स्ट्रा कापड सोडलं होतं त्याच कापडावरती व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे तुम्हाला छोटे छोटे कट्स देऊन घ्यायचे आहेत। त्यानंतर हे जे आपण एक्स्ट्रा कापड सोडलं होतं ना डिझाईनच्या भोवती, त्यालाच व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे कॅनव्हास पेपरवरती ठेवून घेऊन संपूर्ण आकाराला इथे स्टिच करून घ्यायचं आहे। इथे बघा, मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगेल की आपला जो हा पाकळीचा आकार होता ना, त्याच्याच बाजूला आपण थोडंसं जास्तीचं कापड सोडलं होतं ना, त्याला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे कॅनव्हास पेपरवरती ठेवून घेऊन संपूर्ण जी आपली डिझाईन आहे तिथे त्याला स्टिच करून घ्यायचं आहे। इथे बघा, मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणेच जे एक्स्ट्रा कापड म्हणजेच जास्तीचं कापड होतं त्याला स्टिच केल्यानंतर हा जो आपला पॅच आहे तो अगदी फिनिशिंगमध्ये रेडी झालेला आहे।
त्यानंतर आता इथे आपल्याला काय करायचं आहे, आपला बॅक पार्ट घेऊन या बॅक पार्टची ही जी सेंटर लाईन होती ना, त्याचवरती या पॅचला ठेवून घेऊन त्याची जी सेंटर लाईन आहे, मी येथे सेंटर लाईन त्याला ड्रॉ करून घेतली होती. तर दोघांची ही मध्य लाईन एकमेकांना मॅच करत येथे त्याला बॉल पॉईंट पिन लावून पिनने सिक्युअर करून घ्या. त्याला सिक्युअर केल्यानंतर जसा आपला हा पॅच आहे ना, त्याच आकारात त्याला अगदी व्यवस्थितरित्या व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे स्टिच करून घ्या. इथे आपण पिन लावून याकरिता स्टिच करतोय, जेणेकरून जो आपला सेंटर आहे ना, म्हणजेच मध्य लाईन, ती आपली हलणार नाही आणि ती अगदी प्रॉपर सेंटर लाईनवरतीच स्टिच करून येईल. ते तुम्हाला शेवटी समजेलच की त्याचा लुक कसा दिसतोय ते. आणि येथे बघा, आपला जो काठीचा सेंटर होता, म्हणजेच पॅचचा सेंटर तो, आणि जो आपण पानगळा रेडी केला होता ना, त्याचा सेंटर अगदी एकमेकांना मॅच झाला आहे आणि त्यामुळं खूप सुंदर अशी डिझाईन दिसतीये. त्यानंतर येथे मी साडीमध्ये जो कॉन्ट्रास्ट कलर म्हणजेच विरुद्ध कलर होता, त्याच कलरची येथे लेस घेतलेली आहे आणि त्याला आता येथे आपल्याला काय करायचं आहे, जसा आपला गळ्याचा आकार दिसतोय त्याच आकारावरती अगदी व्यवस्थितरित्या ठेवून घेऊन त्याला इथे स्टिच करून घ्यायचे. तुम्हाला खूप काळजीपूर्वक व्हिडिओ पहा आणि त्यानंतर स्टिच करा. आपल्यापैकी खूप जण व्हिडिओज पाहतात परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत, तर प्लीज असं नका करत जाऊ. चॅनलला देखील सबस्क्राईब करत जावा. काय होतं ना, मला देखील समजत जाईल की हां, मी जे व्हिडिओज बनवते ते तुम्हा सर्वांना आवडत आहेत आणि तुमच्या उपयोगात देखील येत आहेत. आणि जर अशीच सबस्क्रायबरची संख्या वाढत राहिली तर मला देखील एक नवीन उमेद मिळते आणि त्याच नव्या उमेदीत मला तुमच्यासाठी असेच नवनवीन व्हिडिओज बनवण्याची प्रेरणा देखील मिळत राहते. तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा. इथे लेसला स्टिच करत असताना तुम्हाला जास्तीचं काहीच करायचं नाही आहे. जसा आपण गळ्याचा आकार ड्रॉ केला होता त्याच आकारावरती या लेसला ठेवून घेऊन मग जसा आपला गळ्याचा आकार फिरतोय त्याच आकारात संपूर्ण गळ्याभोवती या लेसला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे अगदी व्यवस्थितरित्या स्टिच करून घ्यायचं आहे. त्यानंतर आता येथे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे संपूर्ण लेसवरती डबल स्टिच म्हणजेच पुन्हा एकदा स्टिच करून घ्यायचं आहे, जेणेकरून ही जी आपली लेस आहे ती एकदम फिक्स बसेल आणि लवकर निघणार नाही. आणि प्लीज तुम्ही आणखीन चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा. आणि येथे बघा, अगदी लहान अशी काठ वापरून आपण ही खूप सुंदर आणि सोबर अशी ब्लाऊज डिझाईन तयार केलेली आहे आणि बघा किती सुंदर दिसतीये. जर येथे तुम्हाला लटकन लावायचे असेल तर आपण नॉर्मली ज्या पद्धतीने लटकन तयार करतो त्या पद्धतीने देखील तुम्ही येथे लावू शकता, पण मला असंच सिंपल ठेवायचं होतं त्याकरिता मी असंच ठेवलं आहे. व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहिलात यासाठी तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद.